प्रकरण क्रमांक 16 कृषी विपणन सुरू करतोय आपण आज. आपल्याला यामध्ये जे काही शेतमाल विक्री हा जो काही शब्दप्रयोग आहे, आपण साधारणपणे म्हणतो की शेतमालाची विक्री झाली किंवा विक्री केली, याऐवजी जे काही शास्त्रीय परिभाषेमध्ये याला जो काही शब्द आहे तो म्हणजे कृषी विपणन असा उल्लेख त्याचा केलेला आहे. यामध्ये नैसर्गिक साधनांचा जे काही मानवी कल्याणासाठी उपयोग करण्यासाठी जे काही उत्पादनाच्या विविध क्रिया प्रक्रियांचा जो काही प्राथमिक अंगीकार आहे की ज्यामध्ये कृषी क्षेत्र, पिकं, गुरांचं संगोपन, त्यांची अभिवृद्धी यांचा त्याच्यामध्ये समावेश होतो. आता आपल्याला विपणन म्हणजे काय, तर जे काही उत्पादनाचे बिंदू आहेत, उत्पादनाच्या बिंदूपासून म्हणजेच काय की आपण ज्यावेळेस पिकांची लागवड करतो तिथपासून आपण म्हणू शकतो. मग आता उत्पादनाच्या बिंदूपासून म्हणजे जे काही पीक काढणी झाल्यापासून आणि ग्राहकापर्यंत उपभोगण्यासाठी, त्याच्यानंतर म्हणजे जेव्हा आपलं पीक काढणीस तयार झालेलं आहे, मार्केटिंगसाठी पीक तयार झालेलं आहे आणि तोपर्यंत जे ग्राहकापर्यंत पोहोच होत नाही आणि मग ते पोहोच करण्यापासून, ते काढणीपासून तर ते पोहोच करण्यापर्यंत ज्या काही सर्व क्रिया आहेत आणि ज्या काही सर्व प्रक्रिया आहेत यांचा जो काही त्यांच्यामध्ये समाविष्ट होतो त्याला आपण साखळी म्हणजेच त्याच्यामध्ये मग वेळ आहे, काळ आहे, स्थान आहे, ठिकाण आहे, आकार आहे, प्रकार आहे, ताबा आहे, स्वामित्व म्हणजे ज्याचं आहे त्याचं, या सगळ्या बाबींचा त्याच्यामध्ये काय होतो उपयोग केला जातो किंवा ह्याचा त्या ठिकाणी काय होतो उपयोग होतो. आणि मग ह्या बाबीला आपण काय म्हणतो विपणन असं त्याला म्हटलेलं आहे. पुढचा मुद्दा आपण पाहतोय की या अर्थव्यवस्थेमधील शेतीचं स्थान. आता यामध्ये जे काही राष्ट्रीय उत्पन्न आहे यामध्ये मोठा सहभाग आपल्याला माहिती आहे की शेतीचा आहे. यामधून सुमारे जे काही 21% निर्यातीमध्ये वाटा आहे. साधारणपणे 2004 ते 5चा जर आपण आकडा विचारात घेतला, आता यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये त्या ठिकाणी फरक पडलेला असेल, तर यामध्ये 12% वाटा समजा त्यामध्ये आहे. त्यानंतर दुसरं, अन्नपदार्थांच्या किमतीचं जे काही स्थिरीकरण आहे त्यामध्ये आपल्याला सांगता येईल की कशा प्रकार त्यामध्ये स्थिरीकरण येतं, कोणकोणत्या बाबीमुळे. मग त्यामध्ये रोजगारामध्ये वाढ आहे. उदाहरणार्थ समजा व्यापारी प्रक्रिया करणारे आहेत, आडते आहेत, वाहतूक आहे इत्यादी सर्व. त्यानंतर तिसरं आहे भांडवल निर्मिती. यामध्ये जे काही शेती व अन्य क्षेत्रामध्ये गुंतवणूक करून आपण त्या ठिकाणी काय करू शकतो, भांडवल निर्मिती उभारू शकतो. मग जे काही व्यापार वृद्धी आहे किंवा जे काही शेती तसेच जे बिगर शेती क्षेत्रामध्ये जे काही कच्च्या मालाचे पुरवठ्याद्वारे जे काही औद्योगिक विकासामध्ये हातभार लागतो त्याचा यामध्ये समावेश होतो. त्यानंतर पुढचं आहे वस्त्र पुरवठा. यामध्ये सुद्धा मोठा वाटा आहे. त्याच्यानंतर निवारापूर्तीमध्ये वाटा देखील आहे. आरोग्यासाठी जे काही औषधी उपयोग आहे सहभाग त्याचा देखील यामध्ये आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या शेतीच्या याच्यामुळे अर्थव्यवस्थेतील जो एक फायदा आपल्याला म्हणता येईल की जे काही शेतकऱ्यांचं जीवनमान आहे त्या जीवनमानामध्ये अगदी त्यामध्ये चांगली अशी सुधारणा झालेली आहे. तर अशा प्रकारे अर्थव्यवस्थेमध्ये जे काही शेतीचं स्थान आहे त्यामध्ये आपल्याला या बाबींचा समावेश करता येईल. दुसरा मुद्दा आपण पाहतोय की शेतीमाल विक्रीचे महत्त्व. आता यामध्ये समजा की आर्थिकदृष्ट्या जे काही आपल्याला वर्षभरामध्ये जे काही राष्ट्रीय उत्पन्नामध्ये जो काही मोठा हिस्सा आहे शेतमाल विक्री आणि विपणन यामधून आपल्याला मिळतो. यामध्ये जो काही उत्पादन आहे या उत्पादनाच्या घटकापैकी भूमी आहे, मनुष्यश्रम आहे, त्याच्यानंतर पशुश्रम आहे, भांडवल आहे आणि उद्योजकताविषयक मानव संसाधन आहे. या सर्वांचा काय होतं की मोठा भाग त्या ठिकाणी लाभकारक होण्यासाठी जी काही विक्री आणि विपणन आहे हे यामध्ये कारणीभूत आहे. ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. आता यामधून जे काही शेती विकास आहे या शेती विकासाला जी काही सगळ्यात मोठी चालना असेल तर ती कशामुळे मिळते की या शेतमाल विक्रीमुळेच मिळते. याच्यामध्ये अद्ययावत शेती म्हणजे विपणनाभिमुख शेती होय. त्याच्यानंतर उद्योगांचा विचार करता आपण जर ती कारखानदारीसाठी जो काही लागणारा कच्चा माल आहे किंवा जे काही रासायनिक पदार्थ कृषीजन्य आहेत अशा प्रकारचं जे काही उद्योगांना जे काही उद्योजक म्हणून आपण जे काही वातावरण जे काही अभिवृद्धीमधून जे काही वातावरण निर्माण करतो यामध्ये सुद्धा जे काही सर्वसामान्य लोकांचा जे काही खरेदी करण्याच्या शक्तीवरती अवलंबून असल्यामुळं हा जो काही मोठा वर्ग आहे हा या व्यवसायाशी संबंधित आहे. त्यामुळं काय होतं की जे काही अर्थकारण आहे या अर्थकारणावरती मोठा असा परिणाम घडून होतो. आणि मग आपल्याला माहिती आहे की जो काही आपला भारत देश आहे
या भारतासारख्या देशामध्ये, जो काही विकसनशील देश आपण म्हणतो, यामध्ये जे काही शेतमाल विक्री व जे काही कृषी विपणन आहे यांच्या व्यवसायाच्या विकासाचे माध्यम म्हणून देखील उपयोग होऊ शकतो. आता यामध्ये आपण जर पाहिलं की जो काही समजा कोल्हापूरसारखा जो काही भाग आहे, यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये सामाजिक, त्यानंतर आर्थिक आणि राजकीय जे काही परिवर्तन आहे, याच्यामध्ये जी काही गुळाच्या रव्याची जी काही विक्री आणि विपणन यांची व्याप्ती वाढल्यामुळं त्या ठिकाणी जो काही परिवर्तन त्या ठिकाणी झालेलं आहे. तर अशा प्रकारे अन्य प्रकारे आपल्याला माहिती आहे की जे काही शेतमाल विक्री आहे याचं अनन्यसाधारण महत्त्व सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रकार आपण पाहतोय की बाजारपेठांचं महत्त्व किंवा जे काही बाजारपेठांचे प्रकार आहेत. आता यामध्ये पहिलं प्रकार सांगितलं आहे बाजारहाट. आता बाजारहाट कशाला म्हणायचं, हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे की जे काही फिल इन द ब्लँक वगैरे आहे त्याच्या अनुषंगाने यामध्ये विचारलं जाऊ शकतं. आता बाजारहाट म्हणजे काय की जे काही बाजारपेठ आहे अशा प्रचारात असलेल्या जे काही निरनिराळ्या शब्दांनी बाजाराची ओळख पडते. तर उदाहरणार्थ त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की समजा की बाजाराचे ठिकाण. आता बाजाराचे ठिकाण म्हणजे काय आपल्याला माहिती आहे की जेथे आपण जो काही शेतीमाल आहे तो विक्रीसाठी आणला जातो आणि सहज म्हणा की समोरासमोर लवकर त्या ठिकाणी त्याची विक्री केली जाते. आता अर्थातच त्या ठिकाणी जे काही माल विकणारे आहेत आणि जे काही माल विकत घेणारे आहेत ते तेथीलच असतात, तेथेच असतात ते. उदाहरणार्थ समजा बाजार आकार, बाजार क्षेत्र आणि बाजार समिती. त्यानंतर दुसरा प्रकार सांगितलेला आहे ठराविक गावची बाजारपेठ किंवा ठराविक गावचा बाजार. उदाहरणार्थ नाशिकचा बाजार किंवा ठराविक क्षेत्र म्हटल्यानंतर महाराष्ट्रीय बाजार, भारतीय, युरोपीय, जागतिक बाजारपेठ वगैरे असे आपण त्याला म्हणतो. त्यानंतर पुढचं आहे बाजारातील जे काही व्यवहार आहे त्याची स्थिती दाखवणे. आता यामध्ये स्थिती म्हणजे त्याचं तेजी आहे, मंदी आहे, कमी उलाढाल आहे, कमी भाव आहे, कमी उठाव आहे, उंचीचे भाव आहेत, भरपूर उलाढाल आहे, अशा प्रकारे काय होतं त्याची आपण स्थिती दाखवतो. एकंदरीत स्थिती कशी आहे, सध्याचं मार्केट कसं आहे, भाव कमी आहे, जास्त आहे, माल कमी आला आहे, आवक कमी आहे, आवक जास्त आहे. तर मग अशा प्रकारे व्यवहाराची स्थिती दाखवणे बाजारातील. त्यानंतर पुढचं आपल्याला सांगता येईल की यामध्ये अजून प्रकार पडलेले आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने या बाजारपेठांचे प्रकार पडले तरी पण जे काही कामकाज आहे त्या कामकाजाच्या दृष्टिकोनातून हे प्रकार आहेत. आता यामध्ये पहिलं आपल्याला सांगितलं आहे की साप्ताहिक बाजारपेठ. आता साप्ताहिक बाजारपेठ म्हणजे काय की जो काही खेडेगावचा बाजार आहे हा बहुतेक साप्ताहिक राहतो, म्हणजे आठवड्यांनी भरतो. आणि ठराविक वारी भरणारा आठवडे बाजार म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, आठवडे बाजार म्हणतो. आता यावरती पूर्णपणे ग्रामपंचायतीचं नियंत्रण राहतं आणि जी काही पंचायत आहे ही पंचायत साधारण व्यवस्था पाहते. तर ही जी काही साधारण व्यवस्था आहे ही पाहण्यासाठी ग्रामपंचायत शेतकऱ्यांकडून जे काही जागा वापरते ती वापरल्याबद्दल विक्री कर आणि जे काही सोयीसाठी जो काही वेगळा कर आहे तो वेगळा कर ती वसूल करते. आता मग ही जी काही बाजारपेठ आहे ही बाजारपेठ अधिनियमानुसार यांना आपण काय म्हणतो, अनियंत्रित बाजारपेठ असं म्हटलं जातं. त्यानंतर मग याच्या अंतर्गत जी काही बाजारपेठ पडते तिला आपण प्राथमिक किंवा घाऊक बाजारपेठ असं म्हणू. आता सामान्यतः तालुका पातळीवरती भरणारा हा बाजार असतो की त्याला आपण काय म्हणतो, प्राथमिक किंवा घाऊक बाजारपेठ. हे जे काही ठिकाण आहे बाजार समिती अधिनियमानुसार मुख्य बाजार आवार यार्ड आपण त्याला म्हणतो, योग्य बाजार आवार असते. या ठिकाणी समजा ह्या घाऊक बाजारपेठा भरतात. या बाजारांना नियंत्रित बाजार असे म्हणतात. यामध्ये फिल इन द ब्लँक करता महत्त्वाचं आहे की जे काही प्राथमिक किंवा जे काही घाऊक बाजारपेठा आहेत यांना नियंत्रित बाजार असे म्हणतात. येथे जे काही माल आणणारे आहेत हे बहुसंख्य उत्पादक जे कोणी आहेत ते शेतकरीच असतात आणि जो काही माल खरेदी करून घेतात त्या ठिकाणी ते कोण असतात तर व्यापारी असतात. आणि मग हे काय करतात की या बाजारपेठेमध्ये फिरते व्यापारी लहान शेतकऱ्यांकडील जो काही माल आहे तो गोळा करतात आणि त्याला आपण काय म्हणतो, खेडा खरेदी असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. त्यानंतर जे काही विविध सेवा आणि जे काही पुरवणारे असतील किंवा जे काही काम करणारे जे काही मध्यस्थ आहेत हे या बाजारपेठांचे प्रमुख वैशिष्ट्य आहे की मध्यस्थाने त्या ठिकाणी विविध सेवा पुरवणारे लोक त्या ठिकाणी असतात. त्याचप्रकारे ह्या बाजारपेठेला मंडई किंवा मंडी असे देखील म्हटलं जातं. दुसरा प्रकार आहे दुय्यम बाजारपेठा. आता यामध्ये साधारणपणे दुय्यम बाजारपेठा या ज्या काही आहेत तर त्या जिल्ह्याची किंवा जिल्ह्यातील जी काही मोठी शहरं आहेत
जे काही महत्त्वाची व्यापारी ठिकाणं आहेत, रेल्वे जंक्शन आहे किंवा त्याजवळची जे काही गावं आहेत येथे वसलेले असतात. तेथे जे काही छोटे मोठे शेतकरी, त्याच्यानंतर खेड्यातील किंवा प्राथमिक बाजारपेठेतील खरेदी केलेले खरेदीदार, घाऊक, निमघाऊक व्यापारी यांचा माल या ठिकाणी आणला जातो. येथे जी काही मालाची आवक आहे ती जास्त प्रमाणामध्ये राहते आणि शक्यतो जे काही विविध कामं आहेत त्यांच्या मध्यस्थांची संख्या येथे बरीच मोठी असते, कारण की बाजारपेठेची आवक ही जास्त आहे. त्यामुळं काय होतं की मध्यस्थांची संख्या देखील जास्त राहते. त्यानंतर पुढचं आहे अंतिम बाजारपेठा. आता अंतिम बाजारपेठेला सीमांत बाजारपेठा असेही म्हणतात. हे सुद्धा महत्त्वाचं सेंटेन्स आहे. अंतिम बाजारपेठा यांना सीमांत बाजारपेठा असेही म्हणतात. आता येथे जो काही शेतीमाल येतो तो जो काही अंतिम उपभोक्ता आहे, म्हणजे जे काही उपयोग करणार, म्हणजे कोण कोण प्रक्रिया करणारे असतील, उपयोग करणारे असतील, निर्यातदार असतील, यांची प्रचंड उलाढाल या सीमांत बाजारपेठेमध्ये चालते. आणि मग अशा ह्या ज्या काही बाजारपेठा आहेत त्या महानगराचं ठिकाण असेल, या महानगराच्या ठिकाणी या बाजारपेठा विकसित झालेल्या आहेत. येथे सुद्धा जे काही मध्यस्थ आहेत त्यांची प्रचंड गर्दी यामध्ये सापडते. यामध्ये मग साधारणपणे पूर्वी भारतामध्ये मुंबई, त्याच्यानंतर चेन्नई, कलकत्ता, दिल्ली अशा ज्या काही 4 बाजारपेठा होत्या, ह्या या अंतिम बाजारपेठा किंवा ज्या काही सीमांत बाजारपेठा आहेत याच्यामध्ये ते मोडल्या जातात. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहतोय पणन संस्था. आता याच्यामध्ये पहिला आपला मुद्दा पाहायचा आहे महाराष्ट्र राज्य पणन मंडळ. आता महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ हे जे काही आहे त्याचं प्रमुख उद्दिष्ट आहे की जे काही जो काही माल कसा पाहिजे निर्यात वृद्धी वाढून किंवा जी काही निर्यात वृद्धी आहे त्यासाठी जे काही मंडळामार्फत सातत्याने त्या ठिकाणी प्रयत्न करण्यामध्ये येतात. मग आता यासाठी जे काही कृषी मालाचे नमुने आहेत ते परदेशामध्ये पाठवणे, आयातदार धोरण शोधणे, आयातदार शोधणे समजा, त्याच्यानंतर आयातदाराबरोबर चर्चा करणे, प्रत्यक्ष जो काही निर्याती आहे त्यामध्ये सहकार्य करणे, यासारखी जी काही कामं आहेत ती पणन मंडळाकडून करण्यामध्ये येतात. आता ज्या उत्पादनांची निर्यात होत नाही किंवा अथवा ज्या बाजारपेठेमध्ये त्यांची निर्यात होत नाही अशा उत्पादनांची निर्यात चालू होण्यासाठी हे जे काही कृषी पणन मंडळ आहे यांच्यातर्फे संशोधन आणि विकास उपक्रमामार्फत निर्यात वृद्धीचे प्रयत्न केले जातात. त्यानंतर यामध्ये साधारणपणे समजा जो काही तपशील आहे की कशा प्रकारेचे कार्य चालतं, की समजा जे काही शिखर सहकारी संस्था आहेत या जे काही महाराष्ट्राचे पणन मंडळ आहे यांच्याकडून यांची स्थापना झालेली आहे. उदाहरणार्थ समजा की द्राक्ष आहे, आंबा आहे, केळी आहे, त्यांचे जे काही उत्पादन आहे त्यांच्या निर्यात वृद्धीसाठी महाग्रेप्स असेल, महाबनाना आहे, मँगो आहे, यांसारख्या ज्या काही शिखर संस्था आहेत यांची स्थापना केलेली असून त्या संस्थेमार्फत त्या उत्पादनाचं त्या ठिकाणी कार्य पाहिलं जातं. त्यानंतर जे काही सुविधा आहेत यामध्ये मग समजा सांगायचं जर म्हटलं तर त्या ठिकाणी ग्रेडिंग करणं असेल, प्रक्रिया करणं असेल, पॅकिंग असेल, प्रसिद्धीकरण असेल, शीतगृह असेल, या सगळ्या सुविधांची उभारणी केली जाते. त्याचबरोबर जे काही समजा कोल्ड स्टोरेज आहे, प्री कुलिंग आहे, वेपर हीट ट्रीटमेंट आहे, त्याच्यानंतर विमान वाहतूक सेवा आहे, यांसारख्या सुविधा देखील त्या ठिकाणी निर्माण करून दिल्या जातात. त्यानंतर जे काही कृषीमाल निर्यातीसाठी जे काही कृषी मंडळ आहे यांच्या जे काही विविध योजना आहेत त्या योजना आपण पाहूयात. यामध्ये पहिली योजना जी काही आहे समजा की जे काही शेतकरी असतील किंवा जे काही सहकारी त्यांच्याकडे जो काही कृषीमाल आहे यांना थेट निर्यात करण्यासाठी जे काही मुद्दे किंवा जे काही योजना त्यांनी आहेत त्या आपण पाहूयात. यामध्ये पहिलं आपल्याला सांगता येईल की जे काही आयात आणि निर्यात आहे याचा परवाना काढून देणे, तसेच जे काही अपेडा आहे यांच्याकडून त्याचं रजिस्ट्रेशन करून दिलं जातं. त्यानंतर दुसरं सांगता येईल की जे काही देशनिहाय आहे किंवा जे काही उत्पादननिहाय आहे यामध्ये जे काही परदेशातील आयातदार आहे त्यांची यादी उपलब्ध करून देणे. त्यानंतर खाजगी निर्यातदारांना निर्यातीसाठी निर्यात योग्य जो काही गुणवत्तेचा माल आहे त्या मालाचा पुरवठा करणे. त्यानंतर जे काही कृषी पणन मंडळ आहे यांच्याकडून प्राप्त होणाऱ्या जे काही विविध ऑर्डर्स आहेत त्याची पूर्ततेसाठी खाजगी निर्यातदार किंवा जे काही संस्था असतील त्यांना देणे. त्यानंतर जे काही विविध देशामधील जो काही कृषी माल निर्यात करण्यासाठी आवश्यक असलेल्या क्वालिटी स्टँडर्ड्सबाबत तसेच त्या देशातील आयात करायची जी काही माहिती आहे त्याची उपलब्धता करून देणे.
तर मग अशा प्रकारे या योजना त्या ठिकाणी आहेत. त्यानंतर जे काही शिखर संस्था आहे त्यामध्ये आपण पाहतोय महामँगो. आता ही जी काही महामँगो आहे तर आंब्याच्या निर्यातीसाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने आंबा उत्पादकाच्या ज्या काही सहकारी संस्थांच्या सहकार्याने महामँगो या शिखर संस्थेची स्थापना केलेली आहे. फिल इन द ब्लँक ऑब्जेक्टिव्ह करता अतिशय महत्त्वाचं आहे की महामँगो ही आंब्याच्या निर्यातीसाठी त्या ठिकाणी कृषी पणन मंडळामार्फत कार्य करते. आता याचं जे काही मुख्यालय आहे हे मुख्यालय महामँगोचं मुख्यालय कुडाळमध्ये म्हणजे जे काही जिल्हा सिंधुदुर्ग येथे आहे कुडाळ येथे त्याचं महामँगोचं मुख्यालय आहे कुडाळ. त्यानंतर याच्यामध्ये जे काही त्यांच्या सुविधा आहे त्यामध्ये मग प्री कुलिंग आहे, कोल्ड स्टोरेज आहे, पॅक हाऊस आहे, ग्रेडिंग आहे, पॅकिंग लाईन आहे, या सगळ्या सुविधा महामँगोने केलेल्या आहेत. यासाठी जे काही आर्थिक सहाय्य आहे ते आपेडा नवी दिल्ली आणि जे काही महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ आहे यांच्या थ्रू केलं जातं. त्यानंतर दुसरं एक महत्त्वाचं यामध्ये आहे की अशाच प्रकारे जे काही प्रमाणीकरण केलेलं जे काही पॅक हाऊस आहे ते औरंगाबाद येथे हर्सुल सावंगी या ठिकाणी जय किसान भाजीपाला आणि फळे उत्पादक सहकारी संस्थेनं या प्रकारचं पॅक हाऊस तयार केलेलं आहे. आणि जे काही हापूस आंब्यासाठी महामँगो कुडाळ येथे त्याची निवड होते. समजा आंबे हापूस जे आहेत त्याचं जे काही निर्यात आहे ती महामँगो कुडाळ येथून होते. तर जे काही केशर आंबे आहेत त्याकरता औरंगाबाद येथील जे काही हर्सुल सावंगी आहे या पॅक हाऊसचा उपयोग त्या ठिकाणी केला जातो. त्यानंतर दुसरी संस्था आपण पाहतोय महाग्रेप्स. आता याच्यामध्ये जे काही महाग्रेप्सची स्थापना आहे 19 जानेवारी 1991 मध्ये महाग्रेप्सची स्थापना केलेली आहे आणि याचं जे काही मुख्यालय आहे ते पुणे येथे आहे. 1991 आणि पुणे हे दोन्ही महत्त्वाचं आहे. तर ह्या जे काही महाग्रेप्स आहे यामध्ये सुद्धा जे काही सुविधा आहेत प्री कुलिंग आहे, कोल्ड स्टोरेज आहे, हे त्यांचे प्रमुख उद्देश आहे किंवा जे काही कार्य आहे यामध्ये सुधारणा करणे. त्यानंतर तिसरं आहे महाबनाना. आता महाबनानाचा देखील जे काही भारतामधून जे काही केळीचं उत्पादन होतं त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राचा 25% वाटा आहे. आणि मग यामध्ये जे काही केळीचं आहे जे काही कृषी पणन मंडळ आहे आणि आपेडा नवी दिल्ली यांच्या मदतीने रावेर जिल्हा जळगाव या ठिकाणी महाबनानाचं मुख्यालय त्या ठिकाणी स्थापन केलेलं आहे. साधारणपणे 1 जानेवारी 2002 रोजी महाबनाना या संस्थेची स्थापना केलेली आहे. आता यामध्ये जे काही त्यांचं ध्येय धोरण आहे महाबनानाचं, पहिलं म्हणजे आपल्याला काय सांगता येईल, केळी निर्यातीचे नियोजन आणि त्यांचं कामकाज, त्याच्यानंतर जे काही नवीन जाती आहेत त्यांच्या माहितीचं संकलन, त्यांचा पुरवठा, त्याच्यानंतर जे काही ऊती संवर्धनद्वारे तयार केलेले जे काही रोपं आहेत त्यांचा पुरवठा, त्यांचं उत्पादन मार्गदर्शन, त्याच्यानंतर कार्यशाळा, प्रशिक्षण इत्यादीचं आयोजन करणे, त्याच्यानंतर जे काही रोगांच्या आणि किडींचं जे काही नियंत्रण आहे त्याच्या तज्ज्ञांच्या भेटी असेल किंवा शेतकऱ्यांना मार्गदर्शनाचं आयोजन असेल, अशा प्रकारचं नियोजन या महाबनाना संस्थेमार्फत केलं जातं. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहतोय कृषी सेवा केंद्र. आता आपल्याला माहिती आहे की कृषी सेवा केंद्रामार्फत शेतकऱ्यांना जे काही निविष्ठा आहे त्यांचा पुरवठा, त्याच्यानंतर जे काही आवश्यक बाबी आहेत साधन सामग्री ती देखील त्यांना दिली जाते. तर हे जे काही कृषी केंद्र आहे, कृषी सेवा केंद्र, यावरती जे काही प्रशासकीय नियंत्रण आहे ते कृषी विभाग, महाराष्ट्र शासन व कृषी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्यामार्फत केले जाते. आता हे सेंटेन्स देखील त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे की कृषी सेवा केंद्राचे जे काही प्रशासकीय नियंत्रण आहे हे कृषी विभाग, महाराष्ट्र शासन आणि कृषी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्यामार्फत केले जाते. आता यामध्ये जे काही उद्दिष्ट आपल्याला सांगता येतील कृषी सेवा केंद्राची, त्यामध्ये कृषी सेवा केंद्रामार्फत निविष्ठा आणि जे काही पुरवठा आहे तो माफक दरामध्ये व्हावा. त्यानंतर दर्जेदार निविष्ठांचा वापर करून शेती उत्पादन वाढवणे. त्यानंतर कृषी क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाचा प्रसार करून ते अंमलात आणण्यासाठी योग्य ते सहाय्य करणे. शेतकऱ्यांच्या शेतावरती किंवा घरी भेटी देऊन शेतीविषयक समस्यावरती चर्चा करून त्यांचे निरसन करणे. त्यानंतर फायदे जर आपण म्हटलं तर फायदे कोणकोणते आहेत, तर यामध्ये शेतकऱ्यांना काय होतं की जे काही दर्जेदार आणि माफक दरामध्ये निविष्ठा उपलब्ध झाल्यामुळे शेती उत्पादन वाढण्यामध्ये मदत होते. दुसरं, वेळेचा आणि पैशाचा अपव्यय टाळता येतो किंवा तो वेळ शेतीकामी आपल्याला उपयुक्त करता येतो. त्यानंतर तिसरं, या कृषी सेवा केंद्रामुळे आर्थिक पत काही प्रमाणामध्ये मिळत असल्याने शेतकरी निविष्ठा घेण्यास प्रवृत्त होतो. त्यानंतर जे काही कृषी केंद्रामार्फत खात्रीशीर बियाणं, खतं, औषधं
आणि जे काही इतर अवजारे आहेत ते मिळत असल्याने खाजगी संस्थेमार्फत होणारी फसवणूक टाळता येते. त्यानंतर कृषी सेवा केंद्रामार्फत शेतकऱ्यांना वेळोवेळी अद्ययावत शेती तंत्रज्ञानाबद्दल माहिती विनामूल्य उपलब्ध होते. त्याच्यानंतर जे काही कृषी पदवीधर आहेत, कोणते काही पदवीधारक आहेत यांना देखील रोजगार उपलब्ध होऊ शकतो. तर मग अशा प्रकारे कृषी सेवा केंद्र त्यांची उद्दिष्ट आणि फायदे आपल्याला यामध्ये सांगता येतील. हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे की कृषी सेवा केंद्र यांची उद्दिष्ट आणि फायदे स्पष्ट करा. यासोबत आपलं हे प्रकरण संपलेलं